संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. सध्या शिक्षक भरती संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत आणि सर्वांना माहिती आहे की सध्या शिक्षक भरती ही कुठेतरी थांबलेली आहे आणि त्याचे नेमके कारणं काय आहेत हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर एक असं प्रकरण त्या ठिकाणी समोर आलेलं आहे, की 12वी सायन्स असणाऱ्या शिक्षकांना पदवीधर म्हणून त्या ठिकाणी 10 वर्ष ठेवण्यात आलं आणि आता असे अनेक शिक्षक आहेत, की त्यांचं डिमोशन त्या ठिकाणी केलं जात आहे. त्यामुळं याचाही परिणाम कुठेतरी शिक्षक भरतीवर होऊ शकतो. आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कारण हे 2 विषय तर महत्त्वाचे आहेत, परंतु या 2 विषयाला संलग्न असलेला तिसरा विषय आहे तो म्हणजे शिक्षक भरतीचा. त्यामुळे हे 2 विषय जोपर्यंत क्लिअर होत नाहीत तोपर्यंत शिक्षक भरतीचा विषय किंवा शिक्षक भरती ही सुरू होणार नाही. ही कशी सुरू होणार नाही किंवा याचे अडथळे काय आहेत? आपण हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या लक्षात येईल. अनेक जण सांगतात की या जिल्ह्यामधल्या एवढ्या जागा येत आहेत, तेवढ्या जागा येत आहे. भरती आत्ता सुरू होते, उद्या सुरू होते. परंतु अशी ही दिशाभूल करणारी माहिती असेल किंवा कुठेतरी असं मुलांना पॉझिटिव्ह सांगायचं, व्ह्यूज येण्यासाठी काहीतरी वेगळं सांगायचं. तर हे कुठेतरी जे चुकीचं गायडन्स केलं जातंय. त्यामुळं मी जे तुम्हाला सांगतोय ते सध्याच्या घडीला नेमकं काय सुरू आहे, तर या बाबीवरती आधारित हा व्हिडिओ आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो बघा, पहिला विषय आहे की हा विषय यामध्ये सरळ-सरळ जर तुम्हाला काही बाबी जर याच्यामध्ये लक्षात येत असतील, तर बघा की डिग्री नसताना 12वी विज्ञान शिक्षक 10 वर्ष पदवीधरच्या खुर्चीवर. शिक्षणाधिकारी ॲक्शन मोडमध्ये 23 जूनला उघड होणार अपात्र गुरुजींची कुंडली. आता 23 जूनपर्यंत म्हणजे हा अहवाल आता 2 दिवसाआधी तो ईओकडे गेलेला आहे. आता यामध्ये विज्ञान पदवीधर शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने 12वी सायन्स उत्तीर्ण शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती दिली होती. रुजू झाल्यापासून 5 वर्षाच्या आत विज्ञान शाखेची पदवी धारण करणे या शिक्षकांना बंधनकारक होते. मात्र या निर्णयाला 8 ते 10 वर्षांचा कालावधी लोटून जिल्ह्यातील 125 हून अधिक शिक्षकांनी अद्याप पात्रता प्राप्त केलेली नाही. असे असतानाही हे अपात्र शिक्षक अजूनही पदवीधर म्हणून कार्यरत असून शिक्षण विभागाने त्याच्यावर कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता कुठे शिक्षण विभागाने गडबडून जागे होत या शिक्षकांची माहिती मागवली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा गावखेड्यात चालवल्या जातात. मागील काही वर्षात या शाळा विज्ञान विषय शिक्षक नव्हते, कारण पवित्र पोर्टलमधून ज्यावेळेस भरती सुरू झाली त्यावेळेस विषय शिक्षक यायला सुरुवात झाली, नाहीतर पदोन्नतीनं त्या ठिकाणी भरल्या जायचे. तर मोठी टंचाई निर्माण झाली होती. यावर तोडगा म्हणून शासनाने 23 मध्ये विशेष शासन निर्णय काढून आता 2023 मध्ये हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे पवित्र पोर्टलची भरती त्याआधीच झालेली आहे. निर्णय काढून 12वी सायन्स पात्र असलेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यास मंजुरी दिली होती. मात्र यासाठी 5 वर्षात पदवी घेणे अनिवार्य केले होते. जे शिक्षक विहित मुदतीत पदवी धारण करणार काही महिन्यापूर्वी तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी या अपात्र शिक्षकांचा रिव्हर्शनची प्रक्रिया हाती घेतली होती. संबंधितांना उद्या कार्यालयात हजर राहा असे आदेशही देण्यात आले होते. मात्र काही वजनदार शिक्षक संघटनांनी या प्रक्रियेला तीव्र विरोध केला आणि संघटनेच्या दबावापुढे शासकीय यंत्रणेने तात्काळ यू-टर्न घेतला आणि रातोरात ही प्रक्रिया पूर्ण ढकलली. तेव्हापासून ही कारवाई पूर्णपणे थंडावली होती. नाही त्यांनी रिझर्व्हेशन करण्यात यावे असे आदेशात नमूद केलेले आहे. म्हणजे काय झालंय की यामध्ये 8 ते 10 ज्यांनी म्हणजे 8 ते 10 वर्ष झाले होते आणि 125 हून जास्त शिक्षक आहेत. हा निर्णय 23चा दाखवतोय, परंतु यामध्ये बघा बातमीमध्ये सुद्धा थोडीशी गफलत झालेली दिसते, की यावर तोडगा म्हणून शासनाने 23 मध्ये विशेष शासन निर्णय काढून म्हणजे मागं त्यांना हे दिलेली होती, संधी दिली होती. परत 23ला त्या ठिकाणी नवीन निर्णय आला आणि असं असताना म्हणजे गेली 10 वर्ष हे शिक्षक जे आहेत, हे शिक्षक काय होते, 12वी सायन्स होते. यांना पदवीधर म्हणून त्या ठिकाणी पदोन्नती दिल्या गेली. परंतु पदोन्नती दिल्यानंतर सुद्धा हे शिक्षक त्या ठिकाणी काय झालं,
की पास झाले नाहीत असे 125हून अधिक शिक्षक आहेत. आता 23 जून त्या ठिकाणी त्यांना संधी दिलेली आहे. म्हणजे 23 जूनपर्यंत तो अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे येणार आहे. 23 जून नंतर त्याच्यावरती आता काय कार्यवाही होते हे पाहावं लागेल. यामध्ये सुद्धा काही शिक्षक संघटना मी सांगितलं, की चुकीचं काम असेल तर अनेक संघटना पुढे येतात त्यांना वाचवण्यासाठी. परंतु असे शिक्षक असतील त्यांना सर्वांना माहिती आहे, की टी-ई-टी ही कंपल्सरी आहे. आता टी-ई-टीचा 2 पेपर ते अजून पास नाहीत. आता जर त्यांना पदोन्नती ठेवायचं असेल, तर हा पेपर त्यांना पास होणं गरजेचं आहे. अन्यथा जर यांना रिव्हर्शन दिलं नाही आणि यांना जर त्या ठिकाणी ठेवलं, तर हा कुठेतरी परत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान होईल आणि या शिक्षकांना परत काय होणार, की कोणीतरी चॅलेंज केलं, तर परत ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया पूर्णपणे चुकली असं होईल आणि त्यामुळं धाराशिव हे जो जिल्हा आहे धाराशिव, इथली भरती प्रक्रिया त्या ठिकाणी होणार नाही. कारण हे रिव्हर्शन असेल किंवा हे पदोन्नती असेल, हे अजून थांबलेलं आहे. मग असं असताना शासनाने 30 जूनपर्यंत मुदत दिलेली आहे. पोर्टलवरती पदभरती करण्यासाठी किंवा जागा अपलोड करण्यासाठी. आता 23 जूनला अहवाल येणार, त्यानंतर याच्यावर प्रक्रिया होणार. त्यामुळं ह्या जागा सध्या येतील का? तर नाही येणार. कारण ही जोपर्यंत प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत जागा येऊ शकत नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं याही निर्णयाचा फटका या ठिकाणी अ, या निर्णयाचा जे फटका आहे, तो फक्त आता सध्या धाराशिवमध्ये दाखवत आहे. म्हणजे धाराशिव जिल्हा परिषद या ठिकाणी हा विषय आहे. पण हा फक्त धाराशिवपुरता मर्यादित आहे का? आणखीन किती जिल्हे यामध्ये आहेत, याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही. परंतु जर अशा पद्धतीनं नियुक्त्या दिल्या गेल्या असतील, तर लक्षात ठेवा, की त्यासुद्धा जिल्हा परिषदेमध्ये जागा येणार नाहीत किंवा अशा पद्धतीचा जर चुकीचा निर्णय असेल, कोणी जर आव्हान दिलं, तर तो सुद्धा एक भरती प्रक्रियेला त्या ठिकाणी संथगती येऊ शकते. आता हा विषय जर झाला 12वी सायन्सच्या संदर्भातला, भरती प्रक्रिया लक्षात घ्या, की अनेक जण म्हणतायत भरती पोर्टलला लवकरात लवकर सुरू व्हावी. पण यामागच्या ह्या टेक्निकल गोष्टी त्या ठिकाणी कोणी अभ्यास करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. आता दुसरा विषय जर आपण बघितला, तर हा विषय खूप महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे लक्षात घ्या. 15 मार्च 2025च्या संच मान्यतेच्या शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य संस्था, अ, महामंडळ व इतर याचिकाकर्त्यांनी माननीय नागपूर उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक 3180/2025 याद्वारे आव्हान दिले होते. बरं, आव्हान दिले होते. यामध्ये काय झालं, की न्यायालयाने आदेश काय ठेवले होते? हे या संच मान्यताच्या विरोधामध्ये अनेक जणांनी आवाज उठवला होता. त्यावेळेस न्यायालयाने काय दिले आदेश, की जैसे ते ठेवा स्थिती. जशी आहे तशी स्थिती ठेवा. मग माननीय न्यायालयाने ऑक्टोबर 2025 ची परिस्थिती जैसे ते ठेवण्याचे आदेश पारित केलेले आहेत. नागपूर खंडपीठाने ते आदेश दिले होते. त्यानंतर शिक्षण विभागाने काय कार्यवाही केली आणि महामंडळाचा आक्षेप. म्हणजे यावर शिक्षण विभागाची कार्यवाही झाली, परंतु यावरती जे याचिकाकर्ते आहेत महामंडळ, शिक्षण महामंडळ, ते संस्थाचालक महामंडळ यांचा आक्षेप काय तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करणे व समायोजन करण्याची कार्यवाही शिक्षण विभागाद्वारे सुरू होती. सर्वांना माहिती आहे की सध्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन सुरू आहे. त्यानंतर अतिरिक्त जे ठरलेलं आहे त्यांचं समायोजन आहे. म्हणजे यांचं समायोजन त्या ठिकाणी सुरू आहे. यावर शिक्षण संस्था महामंडळाने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर 6 मे रोजी माननीय संचालक साहेबांनी एक पत्र निर्गमित केले. यावरती आक्षेप घेतला कारण न्यायालयाने काय सांगितलं होतं, की परिस्थिती जैसे ते ठेवा. मग या निर्णयाच्या विरोधामध्ये ज्यावेळेस आक्षेप घेतला, त्यावेळेस संचालकांनी पत्र काय काढलंय, की 6 मे रोजी एक पत्र माननीय संचालक साहेबांनी काढलं. आता काय काढलं? शिक्षण संचालकाचे पत्र स्थगिती कोणासाठी? आता त्या पत्रानुसार संच मान्यतेच्या शासन निर्णयाविरोधात याचिका दाखल केलेल्या, म्हणजे याचिका ज्यांनी दाखल केली, त्या याचिका दाखल केलेल्या संस्थानात स्थगिती देण्याचा व हे आदेश फक्त अमरावती व नागपूर विभागापुरते मर्यादित असतील असा देखील उल्लेख केला. यांनी काय सांगितलं, की फक्त विभाग म्हणजे कुठल्या विभागापुरतं मर्यादित असेल? नागपूर आणि अमरावती विभागापुरताच हा जो निर्णय आहे, तो निर्णय त्यांचा मर्यादित त्या ठिकाणी ठेवला. मग आता हे जे पत्र आहे, हे पत्र याच्यावरती महामंडळानं काही आक्षेप घेतलाय बघा. यावरती महामंडळानं काय आक्षेप घेतला, की हा जो निर्णय, हा निर्णय आम्ही ही जी संघटना आहे, ही राज्यभर आहे. तर यांनी आक्षेप घेतला, की तो निर्णय हा कशासाठी कुठे पाहिजे? हा राज्यभर पाहिजे. जो निर्णय यांनी लावलेला आहे, जैसे ते परिस्थिती, म्हणजे जैसे ते ठेवायचा जे कोर्टाचा निर्णय, तर हा निर्णय कसा पाहिजे होता? राज्यभर. परंतु त्यांनी काय ठेवला, की फक्त विभागापुरता ठेवला आहे, विभागपुरता.
मग आता विभागापुरता जर ठेवलेला असेल तर फक्त 2 विभाग त्याच्यामध्ये आहेत, नागपूर आणि अमरावती. मग या विभागातलं जे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन आहे, हे काय होणार आहे? जैसे ते होणार आहे. हं? जे हायकोर्टाने निर्णय दिलाय. मग महामंडळानं आक्षेप काय घेतला, की हा निर्णय राज्यभर पाहिजे. मग त्यासाठी यांनी परत काय करताय, की परत कोर्टामध्ये या शासनाचा जो पत्र काढलेलं होतं, संचालक साहेबांचं पत्र, या संचालक साहेबांच्या पत्राला म्हणजे संचालक साहेबांचं जे पत्र होतं, त्याला परत एकदा चॅलेंज करताय संचालक साहेबांच्या पत्राला. आता संचालक साहेबांच्या पत्राला चॅलेंज केलं, तर परत काय होणार? कोर्ट काय करणार? याला स्थगिती देणार. मग स्थगिती दिलं तर परत एकदा अतिरिक्त शिक्षकांचं समायोजनाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. लक्षात घ्या, मी काल परवा सुद्धा एक पत्र त्या ठिकाणी एक पत्र व्हायरल केलं होतं. ज्यामध्ये मी सांगितलं होतं, की काही शिक्षकांना म्हणजे मुंबईमध्ये जे शिक्षण सेवक आहेत, तिथल्या संस्थेच्या 2 शिक्षकांना त्या ठिकाणी सेवा समाप्त केल्या गेलेली आहे. 2 शिक्षकांची आणि असे अनेक शिक्षक आहेत, की त्यांची सेवा समाप्ती होण्याचा धोका त्या ठिकाणी निर्माण झालाय. नवीन संच मान्यतेचा जर विचार केला, तर संस्थेवरती किमान किमान एक 5 ते 10,000 एक 5,000 शिक्षक जवळपास किमान 5,000 शिक्षकाच्या वरती शिक्षक हे महाराष्ट्रामध्ये या निर्णयामुळं काय होणार आहेत, तर अतिरिक्त होणार आहेत. 5 ते 10,000. कोल्हापूरमध्ये सुद्धा त्या संदर्भामध्ये एक हे झालं, आंदोलन झालं आणि ती मागणी घेतल्या गेली. आता यामध्ये काय झालं, की पवित्र पोर्टलच्या मुलांना खूप मोठा धोका बसलेला आहे, शिक्षण सेवकांना. याचा फटका कोणाला बसणार आहे, तर शिक्षण सेवक खूप मोठ्या प्रमाणावर बसलाय. आता शिक्षण सेवकाचं काय झालंय, की संस्था समायोजनासाठी जे अतिरिक्त ठरलेत, त्यांच्या समायोजन करण्यासाठी शासनाचं कुठलंही शासन निर्णय उपलब्ध नाही. आता एक निर्णय होता, कधीचा होता? 2016चा. पण तो काय केलेला होता? 2013 आणि 14 फक्त एका वर्षासाठी मर्यादित होता. एका वर्षासाठी. एका वर्षासाठी त्या ठिकाणी मर्यादित होता. त्यामुळं यावरती आणखीन काही समायोजनाचा बाबत शासनाचा कुठलाही पत्र निर्गमित झालेला नाहीये. त्यामुळं जे शिक्षण सेवक आहेत, हे संस्थेवरचे शिक्षण सेवक त्या ठिकाणी अतिरिक्त होण्याचा धोका निर्माण झालेला आहे आणि यांच्या समायोजनाबाबत कुठलाही शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. त्यामुळं सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला, तर एकतर या निर्णयामुळे शिक्षण सेवकांना सुद्धा तोटा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत मी तुम्हाला आता 2000 म्हणजे 125 शिक्षकांचं पण तुम्हाला जे सांगितलं, की हे जे सांगितलं, की 10 वर्ष लोटून गेलेत. अद्यापही 10 वर्ष लोटून गेल्यानंतर अद्यापही त्यांना डिमोशन केलेलं नाही. असे 125 प्लस शिक्षक आहेत. त्यामुळं याही शिक्षकांचा प्रश्न आहे आणि अशा पद्धतीनं जर आपण विचार केला, की अतिरिक्त शिक्षकांचाही धोका आहे आणि शिक्षक भरतीचा जर परिणाम आपण यावरती बघितला, तर जी मुदत शासनाने त्या ठिकाणी दिलेली आहे, ही मुदत कुठेतरी 30 तारखेला जरी संपत असली, तरी ती मुदत वाढण्याची यामध्ये 100% चान्सेस आहेत. त्यामुळे 30 तारखेला पुन्हा एकदा मुदत त्या ठिकाणी वाढू शकते. असं या मागच्या जे शासनाचे सध्याचे जे नियोजन सुरू आहे, सध्या ज्या गोष्टी घडामोडी दिसतायत, त्यावरून मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळं परत मुदतवाढ मिळाली तर पुढं काय होणार आहे, तर हे आता पुढच्या 1-2 दिवसामध्ये ज्यावेळेस मी मुंबईमध्ये असेल, तिथून तुम्हाला पूर्ण लाईव्ह अपडेट्स काय कुठल्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टीची भरती प्रक्रियेची पूर्ण माहिती, इत्थंभूत माहिती तुम्हाला मुंबईमधून दिल्या जाईल आणि तुमचेही काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये सांगू शकता. एक लक्षात ठेवा, की भरती संदर्भातली अतिशय ऑथेंटिक माहिती, वस्तुनिष्ठ माहिती फक्त ह्या चॅनलला तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळं चॅनलला नवीन असाल तर विनंती करतो, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशीच माहिती तुम्हाला या चॅनलला मिळते आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. कारण आपला एक शेअर आम्हाला एक नवीन प्रेरणा देतो किंवा तुमच्यासाठी नवीन-नवीन माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून दिल्या जावी म्हणून. त्यामुळं परत एकदा विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया एक नवीन व्हिडिओच्या माध्यमातून, जे तुमच्या अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज असतील किंवा महत्त्वाची माहिती असेल. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.